चलो माझं लेक्चर चालू. नाही तर मी ना गावाचा गोळा ओपन लेक्चरला स्टार्ट करत आहोत आता. दिस इज अवर थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट थिअरी लेक्चर ऑन soil and climatic requirements of horticultural crops or different vegetable crops, food crops, spices crops, and so on. टाकून So तुम्हाला माहितच आहे की विदाउट सॉइल किंवा प्रॉपर क्लायमॅटिक कंडिशन्स जर प्रोव्हाइड केल्या नाही तर आपण कोणतंही हॉर्टिकल्चरल क्रॉप किंवा ऍग्रिकल्चरल क्रॉप हे चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकत नाही. ओके, सर्वांना आवाज येत आहे का माझा? हो हो झोपेत नाहीत ना कोणी? आवाज येतोय का माझा? ओके, सो सॉइल अँड क्लायमॅटिक रिक्वायरमेंट्स ऑफ हॉर्टिकल्चरल क्रॉप्स हाच टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. तर विदाउट सॉइल अँड क्लायमॅटिक रिक्वायरमेंट्स वी कॅन नॉट ग्रो एनी अदर. हा येस, काय जाऊ दे तिथं पुरून द्यायचं चालायचं. कोण 2 बोलतोय? गाडी आणायचं तर टाकून देतो तुला. मी विचारल्याशिवाय कोणीही तुमचे स्पीकर ऑन करू नका. म्यूट करा स्वतःला. तुम्हाला विचारल्यानंतरच तुम्ही माईक ऑन करायचा आहे आणि क्वेश्चनचा आन्सर करायचा आहे. स्वप्नील, स्वप्नील, म्यूट युअर सेल्फ. Okay, so good morning all of you. So this is our third most important theory lecture on soil and climatic requirements of horticultural crops. So climate and soil are the chief natural factors in which the success or failure of crops growing is dependent. Okay, सॉइल आणि क्लायमेट वरती प्लांटचं जे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे किंवा जे सक्सेस आहे, यील्ड आहे, ते डिपेंड करतं. तर knowledge of effect of various soil and climatic conditions on fruit growing is very essential for every prospective fruit growers, as all fruits cannot be grown successfully in every type of soil and climate. Okay, तर प्रत्येक जे फ्रूट क्रॉप्स आहे ते कोणत्याही रिजन मध्ये येईल का किंवा कोणत्याही सॉइल कंडिशन्स मध्ये ते ग्रो होईल का? तर नाहीये. तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या टाईपचे सॉइल आहेत, त्यानंतर वेगवेगळे क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत, वेगवेगळे झोन आहेत. तर तिथे आपल्या इंडियन हॉर्टिकल्चरल डेटाबेस जो आहे किंवा जे आपले सायंटिस्ट आहेत ते तिथे काम करत आहेत आणि त्यांनी आपल्याला वेगवेगळे फ्रूट क्रॉप्स वेगवेगळ्या सॉइल मध्ये
कोणकोणत्या सॉइल मध्ये वेगवेगळे कसे कोणकोणते फ्रूट घ्यायचे आहेत आणि कोणकोणत्या वेगवेगळ्या क्लायमॅटिक कंडिशन्स मध्ये कोणकोणते फ्रूट ग्रो केले पाहिजेत आणि ते कसे सक्सेसफुल ग्रो होतील त्यासाठी आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर देर आर डिफरंट टाइप्स ऑफ सॉइल्स. ओके, तुम्हाला माहितच असतील. ओके, देर ब्लॅक सॉइल आहे, रेड लॅटरेटिक सॉइल आहे, सँडी लोम आहे, लोम सिल्ट आहे, क्ले सॉइल आहे, एल्युवियल सॉइल आहे. Okay, these are the different types of soil, and as such, there are different climatic conditions. So, in this classification, we will see about the different classification. So, in that classification, we will see the tropical climatic conditions, subtropical climatic conditions, arid climatic conditions, then temperate, semi-arid climatic conditions. So, there are different types of climatic conditions and different zones. So we'll grow the fruit crops or different vegetable crops, different crops we can grow on different climatic conditions. Okay. So in this chapter we'll see the soil and climatic requirements. So what is the exact climatic requirements and soil requirements for growing particular crop in our area? So climate includes several factors like temperature, humidity, rainfall, wind, hail, then light. Whereas soil contains moisture, then moisture supply, texture, structures, chemical compositions, and soil temperature, soil humidity. Okay, so these are the factors in which soil and climatic requirements of horticultural crops will cover. Okay, so सॉइल मध्ये आपण काय पाहणार आहोत तर मॉइश्चर सप्लाय सॉइल मध्ये कसं झालं पाहिजे किंवा टेक्स्चर कसं असलं पाहिजे सॉइलचा, केमिकल कंपोजिशन किती असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे. ओके, तो प्रत्येक सॉइल मध्ये फर्टिलायझरची आवश्यकता आहे का किंवा असेल तर किती प्रमाणात ते केमिकल किंवा ऑर्गॅनिक फर्टिलायझर आपण टाकलं पाहिजे किंवा क्लायमॅटिक कंडिशन्स कोकण क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत तिथे कोणकोणते फ्रूट क्रॉप्स घेतले पाहिजेत किंवा त्या सॉइल मध्ये कोणते फ्रूट क्रॉप ग्रो केले पाहिजेत, व्हेजिटेबल कोणते ग्रो केले पाहिजेत किंवा घाट माथ्यावरती कोणकोणते फ्रूट क्रॉप ग्रो केले पाहिजेत आणि कधी केले पाहिजेत ते आपण ते शिकणार आहोत. ओके, graduate from a great university that may be an indication that they will be capable of great things, but it's not necessarily the case. हॅलो, आवाज येतो का तुम्हाला? येस सर. हो. ओके, कळतंय ना तुम्हाला? तर आपण फर्स्ट सॉइल बघणार आहोत. सॉइल रिक्वायरमेंट्स फॉर हॉर्टिकल्चरल क्रॉप्स. ओके, तर सॉइल मध्ये काय आहे तर हॉर्टिकल्चरल क्रॉप्स रिक्वायर सॉइल ॲज ग्रोइंग मीडियम. ओके, सॉइल हे एक माध्यम आहे जिथे आपण फ्रूट किंवा व्हेजिटेबल क्रॉप आहे ते आपण ग्रो करत आहोत. ओके, सॉइललेस मीडिया सुद्धा आहेत पण त्या ग्रीन हाऊस मध्ये किंवा पॉली हाऊस मध्ये आपण ते सॉइललेस मीडिया हे आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये ते वापरत आहोत आपण, पण ते व्हेजिटेबल क्रॉप मध्ये किंवा फ्लावर क्रॉप्स मध्ये आपण फक्त युज करू शकतो. फ्रूट क्रॉप्स मध्ये आपण ते नाही युज करू शकत सॉइललेस मीडिया. ओके, तर horticultural crops require soil as a growing media, so it provides mechanical support, nutrients and water to the plant growth. The demand of horticultural crops is mainly water, nutrient and growth hormones. Okay, then the number of factors affect fruit absorbing nutrients and moisture. To ensure development of efficient fruit growth, the soil must contain adequate supply of air, water and low bulk density. So most of the horticultural crops need well drained soil and cannot tolerate waterlogging. हॉर्टिकल्चर क्रॉप साठी वेल ड्रेन सॉइल, ज्या सॉइल मध्ये पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने होईल अशी सॉइल आपण हॉर्टिकल्चर क्रॉप साठी किंवा ते ग्रो करण्यासाठी आपण घेत आहोत. किंवा त्यानंतर वॉटर लॉगिंग कंडिशन्स. ओके, वॉटर लॉगिंग कंडिशन झाले तर ते झाड लावलेलं आहे ते कुजण्याची शक्यता आहे, त्यामुळे वॉटर लॉगिंग कंडिशन्स आपण तिथे अवॉइड करणार आहोत किंवा त्या टॉलरेट करायच्या आहेत आपल्याला तिथे. Therefore, deep and well-drained soil free from harsh subsoils are needed for growth of the plant. Okay, तर सॉइल कशी असली पाहिजे? डीप असली पाहिजे. Then well-drained soil free from hard subsoil are needed for growth of the plant. While examining the soil, more attention is paid to its physical conditions rather than its chemical composition. Okay, जेव्हा आपण सॉइल टेस्टिंग करणार आहोत
सॉइल सॅम्पल जेव्हा आपण लॅबोरेटरी लेवलला नेणार आहोत तर तिथे मोर अटेन्शन कुठे आपलं असलं पाहिजे तर फिजिकल कंडिशन्स पेक्षा केमिकल कंपोजिशन मध्ये त्याचं जास्त आपण अटेन्शन पे केलं पाहिजे. ओके, तिथे न्यूट्रिएंट कंटेंट किंवा सॉइलचे न्यूट्रिएंट स्टेटस कसं आहे ते आपण पाहिलं पाहिजे. ओके, त्याचं फिजिकल ती कोणत्या रंगाची आहे, कोणत्या कलरची आहे किंवा कशी आहे, कोणत्या रिजन मधली आहे हे बघण्यापेक्षा आपण तिथलं न्यूट्रिशन स्टेटस तिथं बघणं आवश्यक आहे. ओके, ते सॉइल मे बी डिफाइंड ॲज सॉइल म्हणजे काय आहे नेमकं तर सुपरफिशियल अर्थ क्रस्ट which function as storehouse of reservoir of water and nutrient at the same time providing the necessary physical support to the plant. ओके, तो तुम्हाला सॉइल सायन्सचा कोर्स असेलच, त्यामध्ये सॉइलची डेफिनेशन असेल, पण तरी सुद्धा इथे मी मेन्शन केलेली आहे. ओके, सो सॉइल मीन्स माती. माती म्हणजे काय आहे तर सुपरफिशियल अर्थ क्रस्ट which function as storehouse of reservoir of water and nutrient at the same time providing the necessary physical support to the plant. Okay, so this is the definition of soil. तर this is regarding the soil. Okay, so there are different properties of soil. Okay, तर काय आहे properties? Soil are mainly classified as physical as well as chemical properties. Okay, तुम्ही सॉइलचं तुम्हाला बेसिक कोर्स असेल पहिलाच तर त्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन ऑफ सॉइल किंवा फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. ओके, त्यानंतर तुम्हाला डिफरंट टाइप्स ऑफ सॉइल तुम्हाला शिकायला मिळेल त्यामध्ये. ओके, तर आपण आता मी काही तुम्हाला ते सांगत नाही डिटेलमध्ये, पण आपण एक बेसिक तुम्हाला माहितीसाठी त्याचे फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज असतात. ओके, of mostly influence mineral matter of the soil by the soil particles like sand, silt and clay. हे या बेसिक गोष्टी आहेत. सँड पार्टिकल मध्ये आता सॉइल मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ सॉइल्स आहेत. त्यामध्ये सँडी क्ले आहे, सँडी लोम आहे, सँडी सॉइल आहे. तर सँडी क्लेचा अर्थ काय आहे नेमका तर सँडी क्ले मध्ये 20 to 35% क्ले पर्सेंट असतं. ओके, क्ले पर्सेंट किती असतं सँडी क्ले मध्ये 20 to 35% क्ले असतं. देन लेस दॅन 28% सिल्ट अँड मोर दॅन 45% सँड. ओके, सँडी क्ले. देन सँडी लोम सॉइल मध्ये 50% सँड अँड लेस दॅन 20% क्ले. ओके, देन सँडी सॉइल मध्ये मोर दॅन 70% सँड अँड लेस दॅन 50% क्ले. असं वेगवेगळे सॉइलचे टाइप्स आहेत आणि त्याचं कंपोजिशन आहे, त्यावरून सॉइलचे टाइप्स ठरलेले आहेत. ओके, एल्युवियल सॉइल तुम्हाला माहित असेल. एल्युवियल सॉइल आपल्या इंडियामध्ये जास्त एरिया कव्हर करत आहे. ओके, या सगळ्या टाइप्स म्हणजे सँडी लोम सॉइल, रेड लॅटरेटिक सॉइल, ब्लॅक सॉइल, ह्या जेवढ्या म्हणजे ते जे टाइप्स आहेत सॉइल मध्ये, त्यामध्ये एल्युवियल सॉइल आहे ते सगळ्यात जास्त एरिया कव्हर करत आहे. ओके, about हॅलो, फिनिश झालीच. क्लास फिनिश नाही सर दिले. काय यार, दुसऱ्यांदा झालं बघा. आले 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 सर आले.
स्क्रीन विजिबल आहे ना तुम्हाला? नाही सर अजून तर. नाही आहे का? नाही सर. हो. आहे की नाही? नाही. नाही सर. नाही. वेट नो वेट सर. नाही सर. वेट वेट वेट. आता हो आता येत आहे. हो हो. ओके ओके. येस सर. हा ठीक आहे. So we'll see the different physical properties of soil. So first one is soil structure. Okay, so so soil structure means what? तुम्हाला झालंय का soil structure definition झाली आहे का? नो Course सर. झाला का तुमचा soil science चा पहिला? No. बोला. Define soil structure. सॉइल प्रॉपर्टी नाही झालं सर. नाही झाला का कोर्स? Okay, so soil structure means arrangement of soil particles into secondary particles or group of aggregates. Okay, so this is the definition of soil structure. So in which soil structure it should be uniform, favorable for water penetration. Okay, पाण्याचा निचरा त्या जमिनीमध्ये व्यवस्थित झाला पाहिजे. Okay, then soil aeration and drainage. It has different layers, therefore soil profile pits have to be taken and examine the structure. Okay. सॉइल हे जे सॉइलचा जो थर आहे तो वेगवेगळ्या थरांमध्ये वेगवेगळे हॉरिझॉन्स आहेत त्या एक मिनिट पोरं जास्त आहेत ना त्यामुळं मुलं जास्त आहेत ना त्यामुळं अर्ध्यांना युट्यूब वरती काही तर झूम ऍप वरती काही युट्यूब वरती बघतात. ही जी लिंक आहे ना ती तुम्ही युट्यूब वरती टाकून बघा लाईव्ह दिसतंय का ते.
थोडं नेटवर्क स्लो आहे त्यामुळं युट्यूब वरती ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी पाहू शकता. ओके. Then second one is soil aeration and drainage. So in that soil aeration which is helpful for growth of aerobic organisms in the soil to promote metabolic activities of this organism. Fruit and vegetables require well-drained soil. Poor performance observed due to poor ventilations or poor aerations drainage. Therefore, well-drained soil is essential. So extreme wet and dry soil should be avoided. Okay, soil aeration and drainage. Soil aeration मध्ये जे एरोबिक ऑर्गॅनिझम्स आहेत, ओके, जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्या ग्रोथसाठी सॉइल एरेशन हे खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. अदरवाइज दे विल किल अँड kill and soil borne diseases on particular vegetable crops or fruit crops. There are tremendous and they will affect the vegetative growth or the seedling growth of the particular vegetable or fruit crops. So it should be there. Soil aeration is most important or more important for growing fruits and vegetable crops. So in this soil to promote metabolic activities of these organisms, fruits and vegetables require well-drained soil. Okay, soil should be well-drained. Okay, deep soil, then organic, rich in organic matter. Then third one is water table. The availability of water at a certain depth is called as water table. Okay, water table means what? Availability of water at certain depth. Then the high pressure or high percentage of water can rise into waterlogging, which is effect on growth of the plants. Therefore, water depth should not be more than 2 meters over the year. Next one is soil depth and organic matters. So these are the different properties in which soil depth and organic matter. Soil ची depth किती असली पाहिजे झाड लावताना आणि organic matters content. तर heavy soils cause waterlogging and poor aeration. Okay, heavy soil असतं तिचं जो due to hard pan soil, there are problems of different deficiencies, physical deficiencies or chemical deficiencies. So heavy soil cause waterlogging and poor aerations. Okay, then light soils are infertile due to lending of nutrients. Light soil असते जिथे पाण्याचा निचरा जास्त होतो त्यामुळे तिथले जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत ओके
किंवा इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत ते लीच आउट होतात. ओके, लीच आउट म्हणजे काय, तर ते त्याचं जे प्रॉपर प्रमाण आहे किंवा कंपोजिशन आहे ते पाण्याचा निचरा जास्त झाल्यामुळे ते वाहून जातात आणि ते झाडांना मिळत नाही. त्यामुळं सॉइलची जी डेप्थ आहे किंवा ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट आहे तो प्रॉपर झाला पाहिजे तिथे. हेवी सॉइल सुद्धा नको आहे किंवा लाईट सॉइल सुद्धा नको आहे. देन the soil should be 2 to 2.5 meter deep for growing of fruits and vegetables. ओके, तर त्यासाठी ऑप्टिमम सॉइल डेप्थ किती आहे, 2 to 2.5 मीटर डीप. ओके, फॉर फ्रूट्स अँड व्हेजिटेबल ग्रोविंग. Then successfully organic matters influence on physical and chemical properties of soil. Whenever soil contains more amount of organic matter, which will increase the production of fruits and vegetables. ओके, तर झाडाच्या किंवा फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्सच्या प्रोडक्शनसाठी सॉइल कशी असली पाहिजे, तर डीप सॉइल असली पाहिजे, रिच इन ऑर्गॅनिक मॅटर. देन सॉइल एरिएशन, इट शुड बी फर्टाईल, वेल ड्रेन. ओके, अशी सॉइल आपण तिथे मेंटेन करणं गरजेचं आहे. देन सॉइल टेक्स्चर सर, वॉटर लॉगिंग हा कन्सेप्ट काय आहे? वॉटर लॉगिंग म्हणजे पपया आहे हे सेन्सिटिव्ह टू वॉटर लॉगिंग. वॉटर लॉगिंग म्हणजे समजा आपण पपयाचं प्लांटिंग करतो. ओके, तर पाण्याचं प्रमाण जर तिथे बुंद्याजवळ झाडाचा जो बुंदा असतो तिथे जर जास्त झालं तर ते झाड कुजण्याची शक्यता जास्त असते. ओके, आणि हेवी सॉइल आणि लाईट सॉइल हा कन्सेप्ट काय आहे? हेवी सॉइल म्हणजे जिथे रेनफॉल आहे तो कमी असतो. ओके, ड्रायलँड एरिया आहे ना तिथे हेवी सॉइल्स असतात. आणि लाईट सॉइल मध्ये जिथे रेनफॉल अॅन्युअल जो रेनफॉल आहे तो मोर दॅन किंवा इन बिटवीन 2000 to 3000 mm पर्यंत असतो. तिथे जो न्यूट्रिएंट लॉसेस आहे तो जास्त होतो किंवा लिचिंग लॉसेस आहे ते जास्त होतात. ओके, म्हणजे जे कोकण एरिया आहे ते आपण त्याला लाईट सॉइल म्हणू शकतो. त्यामध्ये मायक्रोन्युट्रिएंट्सची कमतरता असते आणि पाणी टिकून ठेवण्याची क्षमता त्या सॉइल मध्ये कमी असते. त्याला आपण लाईट सॉइल म्हणतो. हेवी सॉइल म्हणजे ती सॉइल हार्ड असते, कॉम्पॅक्ट असते ती. ओके, ओके सर, मग जर हेवी सॉइल मध्ये म्हणजे ड्राय कंडिशन असेल तर तिथे वॉटर लॉगिंग कसं होते? तिथे वॉटर लॉगिंग होण्याचे चान्सेस कमी असतात. मग तिथे लिहिताना लिहिले की हेवी सॉइल कॉज्ड वॉटर लॉगिंग. हा, वॉटर लॉगिंग तिथे समजा जर आपण तिथे ड्रेनेज फॅसिलिटी नसेल ना तर तिथे शक्यता आहे ना. जर ड्रेनेज फॅसिलिटी अवेलेबल नसतील ना तर तिथे वॉटर लॉगिंग कंडिशनची पॉसिबिलिटी आहे. ओके सर. देन सॉइल टेक्स्चर. ओके, सॉइल टेक्स्चर म्हणजे काय, an expression of the distribution of various particle size present in soil as coarse, medium or fine texture. Okay, म्हणजे soil texture. In this case horticultural crops generally required medium texture soil. Okay, जर horticultural crops आहेत त्यांना medium texture soil. Okay, the fine and coarse texture soil should be avoided. फाईन आणि कोर्स टेक्स्चर सॉइल हे अवॉइड करायचे आहे. तुम्हाला हे सॉइल टेक्स्चर किंवा सॉइल स्ट्रक्चर आहे हे तुम्हाला सॉइल सायन्सचा जो तुम्हाला कोर्स आहे त्यामध्ये फंडामेंटल्स ऑफ सॉइल सायन्स असेल किंवा दुसरा कोणता असेल कोर्स त्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळेल की नेमकं सॉइल टेक्स्चर काय आहे, सॉइल स्ट्रक्चर काय आहे हे तुम्हाला त्यामध्ये व्यवस्थित जे कोणी कोर्स टीचर असतील ते तुम्हाला शिकवणार आहे. हे फक्त ह्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला त्या कोर्समध्ये होतील, पण आपल्या या सिलेबस मध्ये आहे ते मी जस्ट तुम्हाला डेफिनेशन किंवा जे काही बेसिक गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर सॉइल टेक्स्चर म्हणजे काय, अन एक्सप्रेशन ऑफ द डिस्ट्रीब्युशन ऑफ व्हेरियस पार्टिकल साइज प्रेझेंट इन सॉइल ऍज कोर्स, मीडियम और फाईन. ओके, हे टेक्स्चर आहे सॉइलच्या टेक्स्चर बद्दल आहे. देन सॉइल टेम्परेचर. So soil temperature affects the root activity and is influenced by
aeration and drainage. In cold soils, chemical and biological activities are slow and availability of nutrients like nitrogen, phosphorus, sulfur, and calcium is limited. Okay. कोल्ड सॉइल आहे तिथे केमिकल किंवा बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज आर स्लो होता सर. ओके. देन अवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रिएंट्स लाईक नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर अँड कॅल्शियम इज लिमिटेड असते तिथे कोल्ड सॉइल मध्ये. कोल्ड सॉइल म्हणजे जे टेम्परेट रिजन आहेत, जम्मू काश्मीर आहे किंवा इकडे हिमाचल प्रदेश आहे, तिकडे ज्या कोल्ड सॉइल्स असतात, टेम्परेचर बिलो 5 डिग्री सेल्सिअस आहे, तिकडे नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फरची किंवा कॅल्शियमची लिमिटेशन आहे किंवा त्याचं यूज आहे तो कमी आहे किंवा अवेलेबिलिटी आहे ती कमी आहे. देन ह्या पण फिजिकल प्रॉपर्टी पाहिल्या. देन केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. So in which chemical properties of soil fertility. Okay. Soil fertility depends on nutrient contents such as NPK, calcium, magnesium, and sulfur are important elements required for growth and development of plants. So microelements like iron, manganese, zinc. Okay. कोणाचं माईक ऑन आहे? माईक कोणाचा ऑन आहे? कोणाला काही डाऊट्स असतील तर विचारा, अदरवाइज माईक क्लोज म्यूट करून ठेवा तुमचा. तर सॉइल फर्टिलिटी सुद्धा आवश्यक आहे. सॉइल फर्टिलिटी depends on nutrient contents such as NPK, calcium, magnesium, and sulfur. Okay. Then soil reaction. Soil analysis is important to find out the chemical composition of soil. The safe pH range is from 6 to 8. Horticultural crops साठी soil pH आहे तो 6 to 8 आहे. जे acidic to somewhat basic. Then some soils are problematic for plant growth like saline and alkaline soils. In alkaline soils, concentration of sodium salts above 0.1% is harmful. Boron is deficient in alkaline soils and is unavailable in acidic soil. Iron is available in acidic soils, whereas calcium and magnesium are deficient. In alkaline soil, potassium, manganese, iron, and boron are deficient. So soil reaction मध्ये बघा, सॉइल रिएक्शन आहे तिथे काय म्हटलेलं आहे तर हॉर्टिकल्चरल क्रॉप साठी 6 ते 8 एवढा पीएच असणं गरजेचं आहे. आणि in alkaline soils, concentration of sodium salt above 0.1% is harmful. सोडियम सॉल्टचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते 0.1 पेक्षा जास्त असेल तर ते हार्मफुल असतं अल्कलाइन सॉइल मध्ये. ओके. तुम्हाला ऍसिडिक, बेसिक आणि अल्कलाइन सॉइल्स हे तुम्हाला माहितच असेल, त्यामुळे ते मी तुम्हाला सांगत बसत नाहीये. देन आयर्न इज अवेलेबल इन ऍसिडिक सॉइल. ओके. ऍसिडिक सॉइल मध्ये आयर्न जास्त असतं पण कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कमी असतं. त्याबरोबर अल्कलाइन सॉइल मध्ये पोटॅशियम, मॅंगनीज किंवा आयर्न आहे किंवा बोरॉनची डेफिशियन्सी तिथे जास्त असते. त्यामुळं समजा सॉइल ऍसिडिक असेल प्रॉब्लेमॅटिक सॉइल मीन्स कोणाला माहित आहे का प्रॉब्लेमॅटिक सॉइल? प्रॉब्लेमॅटिक सॉइल बद्दल कोणाला माहित आहे का?
तन्मय, प्रॉब्लेमॅटिक सॉइल माहित आहे का तुला? अल्कलाइन सॉइल. नाही. अजून काही कोणाला सांगता येईल का प्रॉब्लेमॅटिक सॉइल बद्दल? सॉइल लेवल मध्ये सॉल्ट जास्त आहे. सॉइल काय? सॉइल मध्ये सॉल्ट लेवल जास्त आहे. त्याला प्रॉब्लेमॅटिक म्हणतात का? कुठे वाचलंय? रेफरन्स काय आहे का? सर ज्या सॉइल मध्ये प्रॉब्लेम्स असतात. अजून कोणाला सांगता येईल? Soil have additional problems in engineering point of view. हा, ते गुगल वरती सांगू नका. तुम्हाला काय माहित आहे प्रॉब्लेमॅटिक सॉइल? ओके, उद्या तुम्ही सांगायचं मला प्रॉब्लेमॅटिक सॉइल म्हणजे काय आहे. ओके, उद्या आपलं प्रॅक्टिकल आहे, सो तुम्ही उद्या मला सांगायचं प्रॉब्लेमॅटिक सॉइल म्हणजे काय आहे नेमकं ते. ओके, मी आज तुम्हाला सांगत नाहीये. नोट डाऊन करून ठेवा, प्रॉब्लेमॅटिक सॉइल मीन्स व्हॉट. तर बघा, जिथे अल्कलाइन सॉइल आहे तिथे बोरॉन डेफिशियन्सी कॉमन आहे. त्यानंतर ऍसिडिक सॉइल आहे तिथे आयर्नची अवेलेबिलिटी जास्त असते, पण कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आहे ते डेफिशियन्सी आहे तिथे. ओके, देन सॉइल सॅलिनिटी. Information on salt tolerance is necessary to select salt tolerant varieties and to adopt proper soil management practices. Okay, जिथे सॉइल सॅलिनिटी हा प्रॉब्लेम आहे, सॉइल बघा, अनिरुद्ध कुलकर्णीने सांगितलंय सॉइल विच रिक्वायर फर्टिलायझर रेमेडी टू इन्क्रीज फर्टिलिटी. ओके, म्हणजे काय प्रॉब्लेमॅटिक सॉइल का? हे हाऊ Yes, टू sir. ओव्हरकम किंवा हाऊ टू मिनिमाइज द प्रॉब्लेम ऑफ दॅट पर्टिक्युलर सॉइल. ओके, प्रॉब्लेमॅटिक सॉइलचं एक्झॅक्टली मिनिंग काय आहे ते सांगायचंय. तुम्ही सॉइल विच रिक्वायर फर्टिलायझर रेमेडी टू इन्क्रीज फर्टिलिटी. ठीक आहे, चल. त्याने बघा सांगितलं आहे सॉइल विच रिक्वायर फर्टिलायझर रेमेडी टू इन्क्रीज फर्टिलिटी मीन्स प्रॉब्लेमॅटिक सॉइल. ठीक आहे, अजून कोणाला काही सांगायचं असेल तर सांगा, किंवा मग उद्या मला सांगायचं आहे प्रॉब्लेमॅटिक सॉइल. ओके, मी उद्या रजिस्ट्रेशन नंबर विचारेन किंवा नाव घेऊन विचारेन, तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे प्रॉब्लेमॅटिक सॉइल म्हणजे काय. ठीक आहे, तर नेक्स्ट वन पॉइंट इज अवर सॉइल सॅलिनिटी. सो सॉइल सॅलिनिटी जर टाळायची असेल तर आपल्याला वेगवेगळे रूस्टॉक आहेत किंवा डिफरंट व्हरायटीज आहेत, त्या यूज करून आपण सॉइल सॅलिनिटी प्रॉब्लेम आहे किंवा सॉल्ट टॉलरंट व्हरायटीज आहेत त्या यूज करून आपण तो प्रॉब्लेम ओव्हरकम करू शकतो. तो सॉल्ट टॉलरंट क्रॉप कोणते आहेत तर डेट पाम आहे, पालसा आहे, सपोटा, फिग, ग्रेप. सो दीज आर द डिफरंट फ्रूट अँड व्हेजिटेबल क्रॉप्स विच आर सॉल्ट टॉलरंट क्रॉप. देन मॉडरेटली सॉल्ट टॉलरंट क्रॉप्स कोणते आहेत तर पोमोग्रेनेट आहे, ग्रेपफ्रूट आहे, लेमन आहे, ऍपल, पियर, प्लम. ओके, सो दीज आर दी मॉडरेटली सॉल्ट टॉलरंट क्रॉप. देन सॉल्ट सेन्सिटिव्ह क्रॉप. सॉल्ट सेन्सिटिव्ह कोणते आहेत तर ऑरेंज, पीच, अवोकाडो, स्ट्रॉबेरी, एस्पॅरेगस, बीट, कॅबेज. सो दीज आर दी सॉल्ट सेन्सिटिव्ह. ओके, सॉल्ट टॉलरंट आणि सेन्सिटिव्ह माहित आहे तुम्हाला, एक्सप्लेन करायची गरज नाहीये ना. टॉलरंट म्हणजे ते टॉलरेट करू शकतात. ओके, सॉल्ट किती सॉल्ट असलं जमिनीमध्ये तरी ते टॉलरेट करू शकतात. ओके, आता डेट पाम आहे, डेट पाम हे सलाईन सॉइल मध्ये जरी लावलं, अगदी त्याचा पीएच 10 असला तरी पण ते चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतं. पण मँगो जर आपण त्या सॉइल मध्ये लावायला गेलो तर ते होणार नाही. ओके, सॉइल विच हॅव डेफिशियन्सी ऑफ न्यूट्रिशन विच गिव्ह थ्रू फर्टिलायझर. ठीक आहे, ठीक आहे, उद्या सांगा मला काय आहे ते, आपण हे कंटिन्यू करूया आधी. तर सॉल्ट टॉलरंट आणि सॉल्ट सेन्सिटिव्ह कळालं ना तुम्हाला?
तर हे आहेत physical and chemical properties of soil. Then we will see the climatic conditions. Okay, climatic requirements काय आहेत ते आपण बघणार आहोत आता. So weather and climate मध्ये तुम्हाला तुमची टेस्ट झालीच असेल, त्यामुळे क्लायमेट म्हणजे काय तुम्हाला सांगता येईलच. डिफाइन क्लायमेट. क्लायमेटची डेफिनेशन काय आहे? बोला. atmosphere of certain region. ओके, अजून कोणाला काय सांगता येईल? तुम्हाला डिफरन्स शिकवला असेल किंवा डेफिनेशन तुमची टेस्ट सुद्धा झाली आहे ना, आपण सुद्धा टेस्ट घ्यायची आहे. ओके, आपले जे काही 2 लेक्चर झालेले आहेत, क्लासिफिकेशन झालेलं आहे किंवा स्कोप अँड इम्पॉर्टन्स, तर त्यावरती आपण टेस्ट घेणार आहोत. ओके, चालेल ना तुम्हाला? बोला. टेस्ट नकोय का? चालेल सर. हा, तर आपण टेस्ट घेणार आहोत. तुम्हाला मी नोट्स देणार आहे आणि तुम्ही अभ्यास करा. त्यानंतर आपली एक टेस्ट होईल मग. ठीक आहे, तर क्लायमेटची डेफिनेशन सांगा अजून 1-2 लोकांनी. बोला बोला. It is the sum of all statistical information of weather in a particular specified interval of time, usually a season or year. बोला बोला, आवाज नाही क्लिअर आला नाही आवाज. It is a generalized condition change from region to region. ओके, आणि वेदर म्हणजे काय? Change from place to place. ओके, ठीक आहे. तर बघा, क्लायमेट इज डिफाइंड ॲज द होल ऑफ एव्हरेज एटमॉस्फिअर phenomenon for a certain region calculated for a period of 30 years. ठीक आहे, ही एक डेफिनेशन आहे. तुम्ही ती मेट्रोलॉजीची डेफिनेशन जरी लक्षात ठेवली तरी सुद्धा चालेल, ती सुद्धा प्रिसाइज आहे. Then there are different factors which affect the climatic conditions of particular crops, in which temperature, relative humidity, light, hail, relative humidity. Okay, so first temperature. Temperature each and every horticultural crops having its optimum temperature requirements which is suitable for their growth. It has range of temperature to which it is tolerant and below or above which the plant of that variety are liable to be injured to a more or less extent. Growth of banana is influenced by temperature. It grows well with a mean monthly temperature of 26.5 degrees Celsius. When the temperature goes below mean temperature due to reduced rate of leaf production and delay the harvesting. Therefore, it is important for growers not only to know the minimum temperature of the region where the fruit crops are to be grown, but also to approximate minimum temperature that the particular plant or crop can withstand at different stage of growth. So temperature मध्ये बघा, टेम्परेचर मध्ये प्रत्येक क्रॉप मध्ये स्पेसिफिक टेम्परेचर रेंज आहे. तर बनाना मध्ये 26.5 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर खाली टेम्परेचर खाली गेलं तर लीफ प्रोडक्शन आहे ते रिड्यूस होतं किंवा हार्वेस्टिंगला सुद्धा डिले होतं. ओके, असंच प्रत्येक क्रॉप मध्ये त्याचं सीड जर्मिनेशनचं टेम्परेचर वेगळं आहे. त्यानंतर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ साठीचं टेम्परेचर वेगळं आहे. देन फ्लावरिंग साठी, फ्रूट सेट साठी किंवा रायपनिंग साठी हे टेम्परेचर स्पेसिफिक असतं. ओके, सो टेम्परेचर इज वन ऑफ द मेन इम्पॉर्टंट फॅक्टर्स विच अफेक्ट द प्लांट ग्रोथ, plant development, fruit color. Okay, so temperature is the most important factors. Then atmospheric humidity. The atmospheric humidity also influence growth and developments of plants. Low humidity has drying effect and enhanced water requirement, whereas high humidity favors fungal diseases, tastelessness, and low keeping quality. So high humidity and low humidity are suitable for following crops like high humidity favorable for sapota, banana, mangosteen, jackfruit, and breadfruits, whereas low humidity suitable for pear, grape, date palm, pomegranate, citrus, avla, and guava.
the atmospheric humidity affects the juiciness of the fruits, which is observed in Ambiya Bahar. Fruits of mandarin is juicier than Mruga Bahar of mandarin, probably due to humidity during growing season of both bahar. Okay. So atmospheric humidity ही सुद्धा टेम्परेचर सारखीच मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे किंवा फेनोमेनन आहे. तो जर हाय ह्युमिडिटी झाली तर काय होतंय आणि लो ह्युमिडिटी असेल किंवा हाय ह्युमिडिटी कोणत्या क्रॉपसाठी सुटेबल आहे, लो ह्युमिडिटी कोणत्या क्रॉपसाठी सुटेबल आहे. तर हाय ह्युमिडिटी ही सपोटा, बनाना, मँगोस्टीन, जॅकफ्रूट अँड ब्रेडफ्रूट साठी इम्पॉर्टंट आहे. तसेच पेर, ग्रेप, डेट पाम, पोमग्रेनेट, सिट्रस हे सबट्रॉपिकल फ्रूट क्रॉप्स आहेत किंवा आपण त्यांना रेड फ्रूट क्रॉप सुद्धा म्हणू शकतो. तर त्यांना लो ह्युमिडिटीची आवश्यकता आहे. ओके. तर लो ह्युमिडिटी असेल, ओके, लो ह्युमिडिटी असेल तर ड्राईंग इफेक्ट किंवा एनहान्स वॉटर रिक्वायरमेंट, वेअरॅज हाय ह्युमिडिटी फेवर्स फंगल डिसीजेस. जर जास्त ह्युमिडिटी असेल तर तिथे फंगल डिसीजचा अटॅक जास्त होतो किंवा टेस्टलेसनेस अँड लो किपिंग क्वालिटी. ओके. किपिंग क्वालिटी आहे तर त्या फ्रूट क्रॉपची लो असते, देन टेस्टलेस असतात ते फ्रूट किंवा फंगल डिसीजेस पासून ते फंगल डिसीजचा अटॅक तिथे जास्त असतो. जिथे हाय ह्युमिडिटी आहे तिथे. लो ह्युमिडिटी आहे तिथे ड्राईंग इफेक्ट. ओके. फ्रूट क्रॉप तिथे होण्याचा संभव जास्त असतो किंवा तिथे वॉटर रिक्वायरमेंट एनहान्स करणं गरजेचं आहे. तर ऍटमॉस्फेरिक ह्युमिडिटी सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. Then next one is rainfall. Rainfall water requirement of the crop is dependent on soil type and evapotranspiration rate. For crop production, it is not the total rainfall, but its distribution is more important. And in Indian subcontinent, we have rains mainly confined to June to September. Thereby, fruit culture in India had to be supported by irrigation, or one has to select crop where fruiting is confined to water availability periods and trees remain dormant during stress. Okay, so rainfall सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे किंवा आस्पेक्ट आहे रिस्पेक्ट टू ग्रोविंग डिफरंट हॉर्टिकल्चरल क्रॉप्स. सो इंडियाचा अॅन्युअल रेनफॉल किती आहे माहिती आहे का कोणाला? एव्हरेज अॅन्युअल रेनफॉल किती आहे माहिती आहे का इंडियाचा? कोणाला सांगता येईल का? MM मध्ये सांगा किंवा सेंटीमीटर मध्ये सांगा. कोणाला माहित आहे का इंडियाचा अॅन्युअल रेनफॉल, एव्हरेज अॅन्युअल रेनफॉल? 125 125 का? येस. काय 125 काय आहे? ऍव्हरेज काय आहे त्याला? 1020. हा पण युनिट पण सांगा पुढे. ते 300 ते 600 मिलीमीटर. हा बोला. सेंटीमीटर मध्ये 300 ते 600 मिलीमीटर. 300 ते 600 मिलीमीटर एवढा एव्हरेज रेनफॉल आहे का इंडियाचा? हो. येस. कुठे पाहिलं तुम्ही? कोणी सांगितलंय? गुगल वर बघितलं. गुगल वरती माहिती आहे का? तुमची सर्व्हिस खूप फास्ट आहे. अजून कोणाला काही सांगायचं आहे का अॅन्युअल रेनफॉल बद्दल? किती आहे इंडियाचा? तन्मय, तो अॅन्युअल रेनफॉल आहे आपला 119 सेंटीमीटर किंवा
1190 mm. ओके, 190 सेंटीमीटर एवढा अॅन्युअल एव्हरेज रेनफॉल आहे. अँड 1190 mm एवढा हा mm मध्ये आहे आणि 119 सेंटीमीटर हा सेंटीमीटर मध्ये आहे रेनफॉल. कोकणात किती पडतो पाऊस माहित आहे का तुम्हाला? 1000 हा, 1000 1000 mm का? 100 mm. हा, तुमच्या इथे किती पडतो? कराड किंवा सातारा मध्ये किती पडतो माहित आहे का? किती पडत असेल? किती असेल तिथला अॅन्युअल रेनफॉल? Tell me your annual rainfall of particular your region. तुम्ही राहता त्या तिथला annual rainfall किती असेल तुम्हाला माहित आहे का? कोकणात जवळपास 3000 ते 3500 mm एवढा रेनफॉल आहे. तुमच्या इथे किती आहे? 300 ते 600 एवढाच आहे का? हा, 3098 असं. कोकणात 3000 ते 3500 mm एवढा आहे, किंवा 4000 पण गेला होता मागे. पूर आला होता ना तिकडे सांगली साईडला, तेव्हा 4000 mm सुद्धा होता. ठीक आहे. So excessive rains occurring in short periods. ओके, फलटणचं 500 ते 700 mm. फलटण मध्ये सुद्धा जास्त आहे की? एवढंच आहे का? 500 ते 700 जास्त आहे फलटण मध्ये सुद्धा. So excessive rains occurring in short periods are generally unfavorable. हा, अकोल्यात कमी आहे, अकोल्यात कमी असेल. सोलापूर मध्ये 500 mm. सोलापूर मध्ये पाऊस कमी पडतो का? ठीक आहे, ठीक आहे, असू द्या. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला माहित असलं पाहिजे की आपल्या रिजनचा अॅन्युअल रेनफॉल किती आहे. ठीक आहे. तर एक्सेसिव्ह रेन्स occurring in short periods are generally unfavorable to fruits as it leads to waterlogging and at blooming time may wash away pollens and thereby inhibit pollination. In low rainfall region, cultivation of fruit crops is difficult if adequate and cheap irrigation facilities are not available. बघा, जर जास्त पाऊस झाला, ओके, ठीक आहे, ठीक आहे, पास झाला आता रेनफॉल तुमचा. आता तुमच्या इथे तुमच्यासाठी तुम्हालाच माहित असू द्या फक्त आता. If excessive rain occurring in short periods, there are problems of leads to waterlogging and at blooming time may wash away pollens. ओके, जे पोलन्स आहेत, पोलन प्रोड्युसिंग प्लांट्स आहेत, ते जास्त पावसामुळे वॉश आउट होतात. त्यामुळं फ्रुटिंग होत नाही किंवा ॲबनॉर्मल फ्रुटिंग होते, किंवा जे आपण म्हणतो एबॉर्शन, पोलन अबॉर्शन होतं ना, ते त्यामुळे होतं. देन देर ड्यू टू लो रेनफॉल एरिया, किंवा जिथे रेनफॉल कमी आहे तिथे difficult if adequate and cheap irrigation facilities are not available. थोडासा हे चालू आहे. विराज पाटील, विराज पाटील, म्यूट yourself. विराज पाटील. Then next one is wind.
it is also one of the climatic factor influencing the plant growth. A situation where it's exposed to wind cause evaporation of soil moisture and thereby necessitates more frequent irrigation. So hot winds at the time of blossoming may cause failure of pollination due to drying of stigmatic fluid and reduced activities of the pollination insects. In the case of deserts valleys, for the avoidance of high-speed windbreaks and shelter beds are suggested. Okay, जिथे हॉट विंड्स आहेत किंवा जिथे वाळवंटी प्रदेश आहे राजस्थान सारखा तिथे पॉलिनेशन हे फेल्युअर होतं ड्यू टू ड्रायिंग ऑफ स्टिग्मॅटिक फ्लुइड्स अँड रिड्युसिंग ऍक्टिव्हिटीज ऑफ पॉलिनेटिंग एजंट्स. सो तिथे विंड ब्रेक्स किंवा शेल्टर बेड्स. ओके, विंड ब्रेक्स आणि शेल्टर बेड्स हे आपण कन्सेप्ट पुढे बघणार आहोत. तर तिथे विंड बेल्स किंवा शेल्टर बेड्स हे वाऱ्याचा वेग कमी करण्यासाठी किंवा पोलन ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या प्रॉपर होण्यासाठी आपण तिथे लावत असतो झाडं. ओके, एकेशिया सारखी किंवा कांचन सारखी झाडं आपण तिथे लावत असतो. तो बॉटल ब्रश आहे, सिल्वर ओक आहे, हे यासारखी झाडं जी आहेत ती आपण विंड ब्रेक्स किंवा शेल्टर बेल्स साठी यूज करत असतो. The next one, hail. Okay, so it is very rare in Maharashtra. महाराष्ट्रामध्ये हे फार कमी प्रमाण आहे. In northern India, the fruit crops are greatly affected by hail. Okay, तिथे नॉर्थ इंडियन कंडिशन्स आहेत. विराज पाटील. तो हिलचा जो प्रमाण आहे ते महाराष्ट्रामध्ये कमी आहे, पण नॉर्थ इंडियन कंडिशन्स आहेत किंवा नॉर्थ इंडियन रिजन्स आहेत जसे की दिल्ली आहे त्या साईडला हिलचं प्रमाण हे जास्त आहे. ठीक आहे. आता तुमच्या इकडे म्हणजे कराड साईडला सुद्धा झालं ना, गारा पडल्या ना तुमच्या इथे कराड पलटण साईडला? बोला, कराड साईडला सुद्धा गारा पडल्या ना मागे? हो सर. नाही का? सातारमध्ये सर कराडला नाही पडला सर गारा. पडल्या होत्या कराडला गारा. थोडं बाहेर येऊन सुद्धा बघत जा रे. तर महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण कमी आहे, पण नॉर्थ इंडियन कंडिशन्स आहेत किंवा नॉर्थ इंडियन रिजन्स आहेत तिकडे हे प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यामुळं यंग फ्रुट्स आहेत किंवा फ्लावर्स आहेत ते अफेक्ट करतात क्वालिटी किंवा त्याचं जे प्रोडक्शन आहे यील्ड वरती त्याचा परिणाम दिसून येतो. देन सनलाइट. नेक्स्ट अनदर most important factor is sunlight. Sunlight is found to affect the quality of the horticultural crops. Like fruits exposed to light are found better in quality as compared to those receiving lost sunlight. This is because of more amounts of carbohydrates prepared in these leaves. Okay, so sunlight is also one of the most important factors as compared to hail, wind and rainfall. Okay. So आपण आता क्लायमेटिक झोन्स ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप्स बघणार आहोत. ह्या क्लायमेटिक झोन्स इन ओव्हरऑल वर्ल्डच्या आहेत किंवा इंडियाच्या आपण सुद्धा म्हणू शकतो आणि त्यानंतर आपण महाराष्ट्राच्या क्लायमेटिक झोन्स बघणार आहोत. So climate is one of the important complex factor which influence the food production. It includes several basic environment factors such as temperature, rainfall, humidity, and light. The Indian Union food growing zones are based on climatic factors. These zones are tropical, subtropical, temperate, and arid zones. Okay. So, however, there are certain exceptions to this. For example, grape is subtropical fruits can be grown in temperate zones. Mango, tropical fruits can be grown in subtropical zones. Okay. So, grape हे subtropical fruit आहे. पण ते टेम्परेट झोन मध्ये सुद्धा किंवा फुल क्लायमेटिक कंडिशन्स मध्ये सुद्धा आपण ते ग्रो करू शकतो. Then mango is strictly tropical fruit crops. Mango required warm and humid climatic conditions. Okay, and optimum temperature range is 21 to 27 degrees Celsius.
and it can be grown in subtropical climatic conditions. So first we'll see the temperate zone. So temperate zones means what? Temperate zones would grow successfully grown in cold regions where temperatures falls below freezing points. Okay, freezing points means minus 0 degrees Celsius to minus 5 degrees Celsius. 5 degrees Celsius. Okay, during winter. So during cold seasons, the trees shade their leaves and undergo into the rest period. So breaking this rest period, definitely chilling period is required. These zones fruits includes require examples: apple, pear, walnut, pear, then walnut, peach, almond, plum, strawberry, cherry. These are the examples of temperate fruit crops. Okay. Then temperate zone states are Jammu Kashmir, Himachal Pradesh, UP, Arunachal Pradesh, Kullu Valley, parts of Punjab, and Nilgiri Hills of Tamil Nadu. These are the different zones. Okay. हे टेम्परेट रिजनचे झोन्स आहेत कोणकोणते आहेत तर जम्मू अँड काश्मीर आहे हिमाचल प्रदेश आहे यूपी आहे अरुणाचल प्रदेश कुल्लू व्हॅली आहे कॅट्रन आहे पंजाब निलगिरी हिल्स अँड निलगिरी हिल्स ऑफ तामिळनाडू ओके सो दीज आर दी टेम्परेट झोन्स आणि हे वेगवेगळे फ्रूट क्रॉप्स आहेत ते तिथे ग्रो केले जातात ठीक आहे हे टेम्परेट फ्रूट क्रॉप्स आहेत then tropical zones. This class required hot and humid climatic conditions in summer and mild winter. It includes only evergreen fruits such as mango, sapota, papaya, cashew, pineapple, banana. Okay, so these are the strictly tropical fruit crops. And tropical zones कोणते आहेत किंवा tropical zone states कोणते आहेत तर वेस्ट बेंगाल आहे केरळ कर्नाटक तामिळनाडू ओडिसा आंध्र प्रदेश and some parts of महाराष्ट्र हा हे आहे ते ट्रॉपिकल झोन मध्ये ठीक आहे नेक्स्ट वन इज सब ट्रॉपिकल झोन so this class of fruit grows mostly in plains where climate is hot and comparatively dry and winter is less severely than temperate zones so this class includes fruit like citrus falsa fig and pomegranates so these are the subtropical fruit crops and zones are Punjab, Uttar Pradesh, some district of Bihar, Madhya Pradesh, and some parts of Maharashtra. Okay, so these are the subtropical zones. And last one is arid zone. In arid zone, very low and distribution in erratic, leading to low plant stand and productivity. The water storage capacity of soil in these areas is very low. Poor texture and shallow soil. In this class, fruits like pear, custard apple, आवळा, tamarind, जामुन, ओके. So हे जे क्रॉप आहेत ते अरिड झोन्स मध्ये घेतले जातात. So agroclimatic zones of India. There are 15 agroclimatic zones based on physiographic and climate. The emphasis was given to the development of resources and their optimum utilization in suitable manner within the framework of resources constraints and potential of each region. So इंडियामध्ये 15 agroclimatic zones आहेत अकॉर्डिंग टू प्लॅनिंग कमिशन ड्युरिंग 7th प्लॅन ओके 1985 ते 1990 मध्ये प्लॅनिंग कमिशन ड्युरिंग 7वं प्लॅन जे आहे त्यामध्ये इंडियाच्या एग्रोक्लायमॅटिक झोन्स मध्ये 15 एग्रोक्लायमॅटिक झोन्स आहेत ओके त्या कोणकोणते आहेत फर्स्ट वन इज वेस्ट हिमालयन रिजन So in this western Himalayan region मध्ये Ladakh, Kashmir, Punjab, Jammu, okay. So brown soils and silt loam steep slopes, okay. So brown soil and silt loam soil आहे तिथे हा पहिला झोन आहे वेस्ट हिमालयन रिजन देन सेकंड आहे ईस्टर्न हिमालयन रिजन ईस्टर्न हिमालयन रिजन इकडे लेफ्ट हँड साइडला माझ्या वेगवेगळे रिजन आहेत आणि इकडे स्टेट डिवाइड केलेले आहे आणि तिथली सॉइल कशी आहे ते इथे मेन्शन केलेलं आहे ओके सो मी आता ते सगळे वाचत बसत नाही तुम्हाला मी नोट सेंड करतो आणि त्यानंतर तुम्ही मग वाचून तुम्हाला कळेल की नेमकं कोणकोणते झोन आहेत आणि कसे ते डिवाइड केलेले आहे ओके
तर आपलं जे आहे ते वेस्ट कोस्ट प्लेन्स अँड हिल्स रिजन, तो सौराष्ट्र, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू. ओके, हा जो आहे आपला वेल, हा आपला इथे रिजन आहे वेस्ट कोस्ट प्लेन्स अँड हिल रिजन. ओके, हा महाराष्ट्र आपला आहे तो ह्या रिजन मध्ये बसवलेला आहे. तो ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स इन इंडिया, त्यामध्ये तिथे मॅप आहे, तुम्हाला तो नंतर बघा तुम्ही. तो आपला हा जो मॅप आहे त्यामध्ये वेगवेगळे झोन्स आहेत आणि वेगवेगळे स्टेट्स आहेत ते कसे डिवाइड केलेले आहेत ते. देन ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स इन महाराष्ट्र. ओके, सो ते त्यामध्ये पण व्हेरी हाय रेनफॉल झोन्स विथ लॅटरेटिक सॉइल. ओके, हा कोकण रिजन आहे इथे. देन जिओग्राफिकल लोकेशन दिलेलं आहे. देन कोणकोणते डिस्ट्रिक्ट आहेत. ओके, तो रत्नागिरी सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट त्यामध्ये आहे. देन क्लायमॅटिक कंडिशन्स तिथल्या कशा आहेत, एव्हरेज रेनफॉल किती आहे, तिथली सॉइल टाईप कशी आहे, आणि तिथे कोणकोणते क्रॉप घेतले जातात, पल्स क्रॉप कोणते आहेत किंवा फील्ड क्रॉप कोणते आहेत आणि हॉर्टिकल्चर क्रॉप्स कोणकोणते आहेत, ते तुम्हाला इथे ह्या आपल्या ॲग्रोक्लायमॅटिक झोन्सची महाराष्ट्रामध्ये तुम्हाला शिकायला मिळेल. ओके, तर मी ते तुम्हाला तर सांगत नाही कारण इथे जवळपास बरेच ग्रुप आहेत. ओके, वेस्टर्न घाट आहे, कोकण, नॉर्थ कोकण आहे, म्हणजे साऊथ कोकण आहे. तुम्हाला हे वाचून समजेल की आपला जो रिजन आहे तो कोणत्या झोन मध्ये येतो किंवा त्याचं जिओग्राफिकल लोकेशन काय आहे किंवा कोणकोणते जिल्हे त्या प्रत्येक झोन मध्ये येतात. त्यानंतर त्या प्रत्येक झोनची क्लायमॅटिक कंडिशन्स कशी आहे, तिथे एव्हरेज रेनफॉल किती आहे, तिथली सॉइल टाईप कशी आहे, क्रॉप अँड क्रॉपिंग पॅटर्न किंवा कोणकोणते क्रॉप इथे घेतले जातात, फील्ड क्रॉप कोणते घेतले जातात, ते हॉर्टिकल्चर क्रॉप कोणते घेतले जातात, हे तुम्हाला हे PDF वाचल्यानंतरला तुम्हाला कळेल. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द सॉइल अँड क्लायमॅटिक रिक्वायरमेंट्स ऑफ हॉर्टिकल्चरल क्रॉप्स. ओके, तो आपण इथे थांबायचं आहे. तुमची अटेंडन्स घेतो, सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा. तुम्हाला मी हे PDF पाठवतो लगेच. आणि असाइनमेंट्स मध्ये तुम्ही बोटॅनिकल नेम जे लिहिलेले आहेत ते काहीचे चुकलेले आहेत. ओके, साधा मँगोचं बोटॅनिकल नेम सुद्धा तुम्हाला व्यवस्थित लिहिता आलेलं नाहीये किंवा काही बोटॅनिकल नेम आहे ते तुम्ही अर्धवट लिहिलेले आहेत. ओके, समजा स्ट्रॉबेरीचं असेल तर फ्रॅगरिया काय त्याच्या पुढे काय ते तुम्ही लिहिलेलंच नाहीये. ओके, किंवा फॅमिली असेल तर तुम्ही त्याची ऑर्डर वगैरे काहीतरी भलतंच लिहिलेलं आहे, तर ते तेवढं तुम्ही चेक करा. ओके, मी आता तुमची नावं घेत नाहीये, पण मी जसं जसं चेक करत आहे तसं मला कळत आहे. ओके, आणि त्यानंतर एडिबल पार्ट आहे, तिथे एडिबल पार्टच लिहायचा आहे. तुम्ही तिथे इल्डचा कॉलम काही नाही केलेला आहे, तर ते तशात तुम्ही थोडं लक्ष द्या, कॉपी पेस्ट करू नका. मला कळतंय कोणी कॉपी केले, कोणी कॉपी पेस्ट कसं केलेलं आहे ते. ओके, काहींची 23 पानं झालेली आहेत, काहींची 40 पानं झालेली आहेत, काहींची 17 पानं झालेली आहेत. तर मिस काय करू नका, त्यामध्ये सगळे पॉईंट्स कव्हर करा. त्याचा फायदा तुम्हालाच प्रॅक्टिकलला वगैरे होणार आहे किंवा पुढे भविष्यात होणार आहे. ओके, तर बोटॅनिकल नेम जे लिहिलेले आहे तुम्ही, समजा मँगोचं बोटॅनिकल नेम आहे मँजिफेरा इंडिका, तर मँजिफेरा इंडिकाला तुम्ही अंडरलाईन करायचं आहे खाली, तर काहींनी केलेलं नाहीये. ठीक आहे, तर अशा ज्या छोट्या चुका आहेत त्या तुम्ही टाळायच्या आहेत. मी जसं जसं चेक करत आहे तसं तसं तुम्हाला तुमच्या चुका सांगत आहे. ओके, सगळ्यांच्या झालं की सांगेन मी, पण आणि तुमची टेस्ट घेणार आहे. ओके, तो टेस्ट साठी तुम्हाला मी आता मी PDF देणार आहे. तो टेस्ट साठी आपण हे तिन्ही चॅप्टर घ्यायचे की फक्त आधीचे 2 घ्यायचे? आधीचे 2. ओके, स्कोप अँड इम्पॉर्टन्स अँड क्लासिफिकेशन. ओके, चालेल ना? क्लासिफिकेशन आणि स्कोप अँड इम्पॉर्टन्स. हो चालेल सर. हा, आणि टेस्ट कधी घ्यायची? उद्या घ्यायची की संडेला? संडेला सर. चालेल, ठीक आहे. संडेला आपण टेस्ट घेऊया आणि सगळ्यांनी अभ्यास करा. मी तुम्हाला नोट्स सेंड करतो आजच. ओके, कॅमेरा ऑन करा, मी तुमची अटेंडन्स घेतो.